पुढची बातमी आहे कबूतरखान्याची। हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबईतल्या कबूतरखान्यावर आता कारवाई करण्यात येते। दादरमधल्या कबूतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात आली आहे। जे कोणी इथे कबूतरांना खायला देतील त्यांच्यावर 500 रुपये दंड आणि गुन्हा दाखल करण्यात येतोय। तर दुसरीकडे जैन समुदाय कबूतरखाना हटवण्याचा विरोध करतोय। शिवाय मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही कारवाई थांबवावी यासाठी प्रशासनाला पत्र लिहिलं आहे। तर मुंबईतल्या या कबूतरखान्यावर सध्या ताडपत्री घालण्यात आलेली आहे। मात्र अशी ताडपत्री घालायला आणि इथून कबूतरांना हटवायला जैन समुदायाचा विरोध असल्याचं देखील समोर येत आहे। आणि या प्रकरणामध्ये आता ही कारवाई मागे घेण्यात यावी याविषयी हालचाली देखील सुरू झालेल्या आहेत, तशी मागणी देखील समोर येते आहे। त्यामुळे आता पुढची कायदेशीर प्रक्रिया काय होते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। तर या सगळ्याविषयी मुख्यमंत्री फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। नांदणीचा विषय आणि कबूतरखान्याचा विषय या दोन्ही विषयांवर मी उद्या बैठक बोलवलेली आहे। कारण हे दोन्ही निर्णय न्यायालयाचे निर्णय आहेत, हे काही आमचे निर्णय नाही आहेत। पण जनभावनाही लक्षात घेतली पाहिजे। त्यामुळे यातनं काय मार्ग काढता येईल त्या संदर्भातला आमचा प्रयत्न आहे। काही अभ्यास देखील आम्ही केलेला आहे। उद्या काही प्रमुख लोकांशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि या दोन्ही विषयांवर कशा प्रकारे मार्ग काढता येईल